ठिकाणी उपस्थित आहेत. वकिलांना लढण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी ते उपस्थित आहेत. मी विनंती करतो कोळसे पाटील साहेब आपण या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात संबोधित करावं. माझ्या तरुण बहिणी भावांनो, आम्ही तर आमच्या हयात म्हणजे 1976 साली मला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या ब्राह्मणवाद हा आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे, सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि तीच थीम मी आतापर्यंत पुढे चालवलेली आहे. टिळक, सावरकर आणि गोळवलकर हे जर तुम्ही वाचले आणि वाचा, माझी विनंती आहे, कारण सगळा इंटेलेक्च्युअल क्लास देशामधला जिवंत प्रेत म्हणून जगतो आणि ते जिवंत प्रेत जिवंत करायचे असतील त्यांना माणसात आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी याचा भाग घेतला पाहिजे. त्यांनी त्यांचं लिखित आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जीवनाचे अधिकारी आहात. तेव्हा मोदीने 11 वर्षात जे केलं, तुम्ही कोणाला विचारा की मोदीने कुठलीही एक गोष्ट चांगली केली, ते करूच शकत नाहीत कारण त्यांना ते करायचंच नाही. त्यांची थिअरीच ही आहे की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला शिक्षण नको, तुम्हाला फक्त 2 वेळचं जेवण पाहिजे, ते देण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला अंधपगडं करून ठेवलेलं आहे. तेव्हा आपण तो जनसुरक्षा कायदा त्या निमित्ताने रस्त्यावर आलात तेव्हा सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो, कारण देशभरच्या इंटेलेक्च्युअल क्लासला आम्ही अपील करतो परंतु तो सगळा झोपलेला आहे. आत्ता सुद्धा परवा तुमचं कुठेतरी शिबिर वकिलांचं एक शिबिर झालं, मोठं शिबिर होतं, तिथे सरकारवर एक अक्षर कोणी बोललेलं नाही. परवा कुठेतरी MIT मध्ये होतं शिबिर, एक अक्षर बोलले नाही. मी म्हणलं वकिलांना काय झाले काय,